आयुष्यामध्ये सुख हे शिकावं लागतं. यू आर जस्ट अ मंकी विथ अ प्लॅन असं ते म्हणतात. स्वतःला आयुष्यात फार सिरियसली घेऊ नका. सुख हे आपल्या आयुष्यात आपल्याला वारसा हक्काने मिळत नाही, तर ते एक पर्सनल स्किल आहे आणि जे ते तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. जसं फिटनेस आहे, जसं न्यूट्रिशन आहे, हे तुम्ही शिकता, पण हे स्किल तुम्हाला चूज करायला लागेल, तरच तुम्ही ते डेव्हलप करू शकता. आयुष्यात तुमच्या काहीतरी मिसिंग आहे ही भावना जेव्हा तुम्ही बंद करता ना, तेव्हा तुम्ही सुखी होण्याची शक्यता भरपूर वाढते. कारण आपण सतत आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि गरजा ह्यांच्यातच अडकलेलो असतो. सतत आपल्या डोक्यात विचार असतो भूतकाळातल्या रिग्रेट्सबद्दल आणि भविष्यकाळातल्या प्लॅनिंगबद्दल. आपलं मन, आपलं डोकं हे आत्ता इथे वर्तमानात कधी नसतंच. त्यामुळे तुम्हाला हॅपीनेस मिळणार कसा? निसर्गाला सुखदुःखाची भावनाच नाही, बरोबर चूक ही भावनाच नाही. निसर्गामध्ये जे काही आहे ते सगळं परफेक्टच आहे. नद्या नाल्यांना, झाडापानांना, डोंगरदऱ्यांना काही भावना नाही आहेत. त्यांच्या दृष्टीने जे सीझन्स आहेत, जे काही बदल निसर्गात होत असतात ते परफेक्ट आहेत. पण आपल्या आयुष्यात तसं आपण धरत नाही. खरं तर आपण निसर्गाशी जुळवून घ्यायचं, निसर्गाशी जमवून घ्यायचं हे जे म्हणतो ते थोडंफार ह्याच्याशी मला वाटतं जमतं असं मला वाटतं. म्हणजे त्याप्रमाणे आपण निसर्गाप्रमाणे आपण विचार करायला हवा असं बहुतेक नवल सुचवत आहेत, असा मी विचार करतोय. नवल पुढे म्हणतात की तुम्ही स्वतःला नगण्य समजा, म्हणजे ह्या युनिव्हर्स पुढे तुम्ही स्वतःला क्षुल्लक समजा. जर का तुम्ही स्वतःला अति महत्वाची व्यक्ती समजायला लागलात तर तरी सुद्धा माझी कामं, माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही याचा तुम्हाला जास्त त्रास व्हायला लागेल. ह्या जगात मला हव्या तशा गोष्टी का होत नाहीत, त्यापेक्षा ह्या जगाला माझ्याकडून काय हवंय हे मी ओळखून तसे बदल मी माझ्यात करू शकतो का, हा जर का विचार तुम्ही केलात तर तुम्ही सुखाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे उचललेत असं समजा. हे वाक्य जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला समाऊ नवल रविकांत यांची हॅपीनेस बद्दलची पुष्कळ स्टेटमेंट्स पटायला लागली. म्हणजे दिसायला लागली की आपलं सरलेलं आयुष्य अशा वेळेला समोर येतं आणि मग आपले घेतले गेलेले डिसिजन्स का घेतले गेले, त्याचा बेसिस काय होतं हे लक्षात यायला लागतं. आणि अगदी म्हणजे कॉन्शियसली हॅपीनेसपासून आपण कसे लांब गेलो हे चक्क चित्र डोळ्यासमोर तुमच्या उभं राहील जर का तुम्ही या पद्धतीने विचार केलात तर.